कासेगावमधील विस्कळीत झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन। महावितरणच्या हगलूर उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या कासेगाव येथील विद्युत वितरण व्यवस्थेत अनागोंदी माजली आहे। भ्रष्ट व कामचुकार कर्मचारी, वारंवार बिघडणारी डीपी आणि तांत्रिक अडचणींमुळे गावातील विद्युत यंत्रणा सतत खंडित होत आहे। याचा ग्रामस्थांना नाहक त्रास होत असून यामुळे येथील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत। तसेच व्यावसायिक लोकांचे आर्थिक नुकसान होत असून याबाबत वेळोवेळी लेखी निवेदन व तोंडी विनंती करूनही या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही। विद्युत वितरण व्यवस्थेतील दुरावस्थेमुळे मंगळवार जून रोजी सकाळी जुनी मिल कंपाऊंड येथील महावितरण कार्यालय येथे ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात आले। याबाबत कासेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच यशपाल वाडकर यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। घेऊन आपण कनेक्शन देऊ, काय ते करू, लोकांना आवाहन करू। ही बिल गोळा करायला येते मार्च एंडिंगला। अहो मॅडम, लाईट मीटर सुरू चालत नाही, तुम्ही पहिला बिल भरा म्हण। आ बिल भरून सुद्धा लाईट येत नाही त्यांची। मॅडम तर बोलू सुद्धा येत नाही, काढून नेतात एमएसबी कर्मचारी। एमएसबी कर्मचारी दंड बसवा तुम्ही जागेला येऊन। कालपासून लाईट नाही, आता लाईटची आम्हाला पाहिजे। बाकी काय कोण म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। धिक्कार असो, धिक्कार असो, एमएसबीचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, एमएसबीचा धिक्कार असो। काशेगावला लाईट न देणारे एमएसबीचं करायचं काय? खाली गुंडी वर पाय। काशेगावला लाईट न देणारे एमएसबीचं करायचं काय? खाली गुंडी वर पाय। कोण म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। एक धक्का और दो, एमएसबीचा और दो। एक धक्का और दो, एमएसबीचा और दो। एक धक्का और दो, एमएसबीचा और दो। नमस्कार, मी कासेगावचा सरपंच यशपाल श्रीकांत वाडकर। आमच्या गावाला लाईट नाही, कंटिन्यू लाईट जाते। अर्धा तास सुद्धा लाईट राहत नाही। जरा जरी पाऊस आला तर लाईट कंटिन्यू जाते। थोडा पाऊस येतो, वायरमॅन सुद्धा आमच्या गावाला नाही। आमचे लेकरं पप्पा लाईट कधी येते म्हणून आम्ही काय सांगायचं, कुणाला फोन लावायचा? एक गावातला वायरमॅन नीट नाही। दुष्काळाला सामना करावा लागतो। दुष्काळाला समज 3-4 किलोमीटरवरून पाणी प्यायचं आणावं लागते। थंडाचं पाणी आहे गावात, पण प्यायचं पाणी 3-4 किलोमीटरवरून जाऊन आणावं लागते। लाईट 3 फेज नीट येत नाही। बोरचं पाणी घ्यायचं असेल, जनावरांना पाजायचं काय लाईट नाही, बोरचं पाणी येत नाही। लाईट नसलं तर कसं येणार पाणी? लाईट नाही, उपसून विहिरीचं पाणी उपसून पाणी जनावरांना पाजावं लागतं। सध्या पावसाळा मच्छर ओके